नमस्कार मित्रांनो, भंडारदऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या भागामध्ये आपण भंडारदरा डॅम, तिथे असलेला अमरेला वॉटरफॉल, तसेच मिलेटमॅन बाळू घोडे, फूड मदर ममताबाई भांगरे, बीज माता पद्मश्री राईबाई पोपरे यांनी केलेले समाजकार्य पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, भंडारदऱ्याच्या या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आता आपण रिसॉर्टमधून चेकआउट करून कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आलेलो आहोत। आता कळसुबाईचं जे मंदिर आहे ना, ह्या शिखराच्या वरती आता आपण काही तिथे जाणार नाहोत, कारण आपल्याबरोबर आपली पूर्ण फॅमिली आहेत, लहान पोरं आहेत, त्यामुळे तिथं जाणं थोडंसं अवघड। तर ह्या पायथ्याशी आपल्याला नाश्ता पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे। तर इथून नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही बोटिंगसाठी जाणार आहोत। तर तो प्रवास तुम्हाला मी तिकडचा दाखवणार आहे, पण आता आपला नाश्ता काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो। नमस्कार, माझं नाव बाळू किसन घोडे आणि ज्या ठिकाणी मी राहत होते हे अहमदनगर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे। इथून जिल्ह्याला सुरुवात होते। किमान जिल्ह्याचं ठिकाण आमच्या गावापासून 200 किलोमीटर आहे आणि हा जो परिसर आहे अतिदुर्गम डोंगराळ भाग, म्हणजे इथे खूप फक्त मेन रोड आहे, नाहीतर बाकीच्या खूप गोष्टींपासून हे माग असलेलं गाव आहे। केलं की जे लोक आपल्याकडे जेवण नाश्ता वगैरे करतात ना, तर आपण काय करतो, नाश्त्यामध्ये असे घरगुती पदार्थ बनवतो आणि जिथे चहा द्यायचा त्याच्याऐवजी हे आंबील देतो। मित्रांनो, या भागामध्ये आपण मिलेटमॅन बाळू घोडे, फूड मदर ममताबाई भांगरे, बीज माता पद्मश्री राईबाई पोपरे यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत। पण जर आपल्याला त्यांची पूर्ण मुलाखत बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती त्यांची स्वतंत्र मुलाखत आम्ही अपलोड करून ठेवलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही नक्की पहा। त्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांनी केलेले समाजकार्य, त्यांना आलेल्या अडचणी, हे सर्व तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्या मुलाखतीमध्ये आपल्याला आपल्या पारंपरिक शेतीचे तसेच आपल्या गावठी बियाणांचे महत्त्व समजेल। ते आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे याची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल। इथे आम्हाला आपल्या गावठी बियाणांचे प्रकार तसेच रानभाज्या यांची माहिती मिळाली। नमस्कार मित्रांनो, आज आपण जगभर ज्या प्रसिद्ध आहेत फूड मदर या नावाने अशा ममताबाई भांगरे यांच्या शेतावर देवगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर इथे आलेलो आहोत। तर ही लागवड अशी जर लागवड केली तर उगवताना ना, त्याला उगवतानाच ताकद भेटते, कारण तो कोंब आहे ना डायरेक्ट असा बोटासारखा निघतो। पहिल्यांदा कोंब निघताना बारीक निघायचा, आता ह्यो कोंब जेव्हा निघतो तो याला लगेच ताकद भेटते, उगवतानाच बोटासारखा कोंब उगवतो। त्याच्यामुळे पुढील याला लिहे ना किंवा झाडाले ना कोणताच म्हणजे असा हे होत नाही, पाण्या पावसाला याला त्याला बळी पडत नाही असा। नमस्कार, माझं नाव राईबाई सोमा पोपेरे, राहणार कोंबाणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आणि माझं माहेर सासर म्हणलं तर हेच गाव आहे। आणि या गावामध्ये म्हणजे आम्ही 7 बहिणी होतो आणि एक बहीण 9 महिन्याची असताना आई वारली। मग आई गेल्यावर सगळं जाते, पण नाही सगळं सांभाळ आमच्या वडिलांनीच केला, सगळं काही वडिलांनी शेवटपर्यंत। आणि 9 महिन्याची बहीण होताना आई वारली। मग काही बहिणी शेतात काम करायच्या, काही गुरु वासरं वळायच्या, काही ते लहान बाळाला सांभाळायच्या। मग हे काम करता करता वडिलांनी शेती कामच शिकवलं, कारण ते पण शाळा शिकेल नव्हतं, त्यांनी शाळा नाही शिकवता आली, त्यांची खूप गरिबी होती। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत भंडारदरा डॅम वरती बोटीचा आनंद घेण्यासाठी। आता आपण भंडारदरा धरणाची माहिती जाणून घेऊ। भंडारदरा धरणाचे बांधकाम 1910 मध्ये सुरू झाले आणि ते 1926 मध्ये पूर्ण झाले। हे धरण ब्रिटिश काळात बांधले गेले होते आणि ते महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक आहे। या धरणावरती सुद्धा वीज निर्मिती केली जाते। भंडारदरा धरणामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे।
धरणातून मिळणारे पाणी शेतीसाठी वापरले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी पुरेसे पाणी मिळते. भंडारदरा धरण हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. धरणाच्या आसपास निसर्गरम्य वातावरण आहे आणि सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच धरणाच्या आसपासच्या भागामध्ये ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी योग्य वातावरण आहे. भंडारदऱ्याला वर्षभरामध्ये कधीही येऊ शकता, पण जर पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्यामध्ये जर तुम्ही आलात तर येथील फिरण्याची मजा काही वेगळीच असते. बोटिंग झाल्यानंतर आता आपण इथून थेट अंब्रेला वॉटरफॉल पाहायला जाणार आहोत. हा भंडारदरा डॅम आहे आणि याच्यावरती बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे आणि एक अर्ध्या डॅमपर्यंत घेऊन जातात. आता आमचं झालेलं आहे ते, आता चहा पिणार आहोत आम्ही. भंडारदऱ्याच्या बाजूला चहाचे तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. म्हणजेच इथे एका टेकडावरती बसून एका हातामध्ये गरमागरम चहा पीत विस्तीर्ण जलाशयाचा आनंद घेता येऊ शकतो. आणि जर त्याच्याबरोबर गरमागरम भजी मिळाली तर त्याची मजा काही वरच, नाही का? अंब्रेला वॉटरफॉल हे भंडारदरा धरणाजवळील एक सुंदर असा धबधबा आहे. हा धबधबा भंडारदरा पर्यटन स्थळाच्या जवळ असून निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगच्या आवडी असलेल्या एक आकर्षक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. अंब्रेला वॉटरफॉलचे पाणी खाली पडताना छत्रीसारखे दिसते, म्हणून त्याला अंब्रेला वॉटरफॉल असे म्हटले जाते. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भंडारदरा धरणापाशी. ह्या धरणाच्याच बाजूला अंब्रेला वॉटरफॉल आहे. तो आता आमचा तो बघून झालाय. ह्याच्या बाजूचा जो परिसर आहे ना, खूप जंगल आहे, एकदम घनदाट, आणि ते अतिशय बघण्यासारखे. आता आम्ही जाताना इकडूनच आपण जाणार आहोत. अंब्रेला वॉटरफॉल हा भंडारदरा धरणापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच या वॉटरफॉलची उंची सुमारे 100 फूट इतकी आहे. पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये धबधब्याचा आणि पाण्याचा प्रवाह जोरात असतो आणि तो अधिक प्रभावी दिसतो.